शी, काय विक्षिप्त माणूस आहे का हा? मंदार, तू नको असं बोलूस. ताई, हे बघ, कुठलीच माणसं वाईट नसतात. परिस्थिती वाईट असते. आणि अविन बद्दल बोलशील ना तर ते खूप चांगले आहेत, खूप प्रेम करतात आणि खूप समजूतदार आहेत. खरंच काय ना, ती परिस्थिती अशी ना म्हणून थोडे चिडचिडे झाले. नाही, बरोबर आहे तुझं. तो माणूस चांगलाच आहे. मग तो माणूस तुझ्याशी कसंही का वागे ना, तुझ्यासाठी तो माणूस चांगलाच आहे. मंदार, जाऊ दे ग, इतकं प्रेम करतेस त्याच्यावर, तुझ्या प्रेमाची कदर तरी आहे का त्या माणसाला? जाऊ दे ना, मी का बोलतोय. हे बघ, पण पिहू बद्दल तो माणूस जे वागलाय ना, ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. मंदार, ही पिहू पडणं, तिला मी किती वेळा सांगितलं की तू अशी कुठे अडकलीस, बाहेर उशीर झाला तर ना मैत्रिणीच्या फोनवरून ना एकदा कळवत जा. ताई, एक काम कर ना, तू पिहूला घरी पाठव, मी तिला मोबाईल देतो. कशाला? नाही नाही, काही गरज नाही. बरं ठीक आहे, नवीन नाही घेणार, माझ्या घरी एक स्पेअर मोबाईल आहे, तो देतो, मग तर झालं. अरे पण आई, अगं असं काय करतेस? अगं मोबाईल आता काय चैन नाही राहिला, काळाची गरज येतो आणि आपल्या पिहूच्या सेफ्टीसाठी तिच्याकडे मोबाईल असायलाच हवा. तू तिला घरी पाठव. बरं ठीक आहे, पाठवतो. बरं, तू भाजी घ्यायला बाहेर पडली होतीस ना, विसरलीस का? हो चल, मी जाते. हा, एक मिनिट, भाजी घ्यायची ना अजून. मग ही पिशवी जड काय काय या पिशवीत? तो रेडिओ आहे माझा हात. काय झालं रेडिओला? ताई, मी काय विचारतोय? जाऊ दे ना मंदार, तो रेडिओ तुटला, तो दुरुस्त करायचा होता, पण मग विचार केला की नाही, नको. दुरुस्त केल्यावर काही दिवसांनी परत बिघडला तर उगीच खर्च कशाला ना. मग आपण नवीन घेऊया. नाही नाही, कशाला उगीच खर्च. हे बघ ऐक, इथे ना बाजूलाच एक इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे, आपण तुला नवीन रेडिओ घेऊया. चल चल चल. नाही नको, तू कशाला खर्च करतोयस? आणि रेडिओ म्हणजे काय जीवनावश्यक गोष्ट नाहीये. रील ताई, रेडिओ तुझ्यासाठी काय आहे हे माझ्यापेक्षा जास्त कुणाला कळणार? ऐक ना प्लीज, आपण नवीन घेऊया. चल. नाही नाही, नको नको, मला नाही आवडणार तुझ्याकडनं मदत घेतलेली. का? का म्हणजे काय? लहान भाऊ आहेस तू माझा. काय आता, काही रेडिओ मध्ये तू स्वतःचा स्वाभिमान वगैरे आणणार असेल तर मग काय बोलणार मी? ए, नाही ते काय. बरं एक काम करू, तुला नवीन रेडिओ नकोय ना, मग तो रेडिओ दाखव मला. हा बघ, हा असा. अरे बापरे. बरं ठीक आहे, हा आपण रिपेअर करून घेऊया. नाही नको नको नको. चल 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 चल. नाही नको रे, मी करेन. ताई गाडीत बस, चल लवकर. अंधार. ताई चल लवकर. नाही ठीक आहे, ठीक आहे, मी सांगतो साहेबांना. काय नकार घंटा काय म्हणाला? काय तो मॅनेजर काय म्हणाला बँकेचा? तो म्हणतोय की त्या प्रॉपर्टीवर आपण आधीच टॉपअप घेतलंय, त्यामुळे आणखीन लोन नाही मिळणार. सगळीकडून ना कोंडी झाली रे माझी. तो भालेराव एक पण दिवस वाढून देणार नाही, माहितीये? म्हणजे हतबल झाल्यासारखं वाटायला लागलंय मला. या सगळ्याची चिडचिड घरी बायका पोरांवर निघते, माहितीये? मग ऐका ना, तुम्हाला अजून एक निरोप द्यायचा राहून गेला, हे विसरलो मी. आता काय? ते सॉलिसिटर पटवर्धनांच्या ऑफिसमधून फोन आला होता, ते मुंबईत आलेत. तू जरा वेडा आहेस का रे? एवढी महत्वाची गोष्ट तू आत्ता सांगतोस मला? ए खरं आत्ताच फोन कर त्यांना. त्यांना मला भेटायचं, कधी कुठे वेळ सांगा, मी येतो म्हणाव. कर ना फोन. ऐका, ते आता ऑफिसमध्ये नाही मिळणार फोनवरती. ते म्हणाले की त्यांच्या ऑफिसमधून तुम्हाला फोन येईल. नाही, काम कर, त्यांना फोन करून असं सांग उद्या घरी या म्हणा. काय त्या आबांचं बिल येते, वाचूया. जी काय प्रॉपर्टी माझ्या नावावर केली असेल ना ती विकूया. ती विकून मग देणेकरांचे पैसे आधी चुकते करतो, म्हणजे जरा तरी ब्रिदिंग मिळेल रे. खूप कर्ज तेवढं करा. मंदार अजून आला कसं नाही? उशीर झाला तर परत आई चिडचिड करते. थँक्यू. ताई, मंदार, कुठे राहिलास तू? तुझा रेडिओ झाला रिपेअर.
थँक्यू मंदार. काय ग ए अगं पिशवी दे. अरे नाही. ते ग दे जड असेल ती. ताई तुला एक सांगू का हम्म. हा रेडिओ ज्या पैशात रिपेअर झालाय ना तेवढ्याच पैशामध्ये नवीन रेडिओ विकत मिळत होता पण मी घेतला नाही. बरं केलंस. मला हाच हवा होता. आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचं गिफ्ट आहे. हो जर हा दुरुस्त झाला नसता ना तर असाच तोडका मोडका ठेवला असता मी. पण मंदार थँक्यू. माझ्या आनंदाचा ठेवा तुम्हाला परत केलास. काय ग अजूनही तशीच आहेस ना तू. सगळ्या गोष्टी सांभाळून जपून ठेवणारी. ए ताई तू दिलेली अशीच एक गोष्ट मी सुद्धा खूप दिवस जपून ठेवली. कोणती? तुला आठवतं मी लहान असताना ना दिवसभर क्रिकेट खेळत बसायचो. मग एक दिवस बाबा असे माझ्यावर खूप वैतागले होते. अभ्यासच केला नव्हता मी आणि एक दिवस आले आणि रागाच्या भरात माझी बॅट तोडली होती. आठवते मला. पूर्ण दिवस रडत बसला होतास तू. जेवलाही नव्हतास. त्यानंतर तू काय केलंस ते आठवतंय का? काय? तू तुझ्या साठवलेल्या पैशातून मला नवीन बॅट घेऊन आली होतीस आणि बाबांना प्रॉमिस केलंस की तू माझा अभ्यास घेशील. ताई मी ती बॅट अजूनही जपून ठेवली. खरंच? ताई किती केलंयस ग तू माझ्यासाठी आणि आता मला तुझ्यासाठी काही करायचं असताना तर करूच देत नाहीस. असं का बोलतोस तू मंदार? हे काय केलंयस? अरे मंदार माझ्या आनंदाचा ठेवा तू मला परत केलास. खरंच थँक्यू. हे बरं चल आता मी निघते. हो हा घरी सगळे वाट बघत असते. ऐक ऐक मी तुला गाडीने सोडतो. चल. नाही नाही नको. मला माहितीये घरापर्यंत सोडणार नाही. मी थोडं अलीकडे सोडतो तुला. चल. मंदार खरंच ना कोणी बघितलं ना तर परत. काय ग बरं ठीक आहे. ए ऐक पिहूला घरी पाठवायला विसरू नको. हो हो चालेल. अगं राहू दे इथपर्यंत घेतो. अरे असं ये तू ये ये ये. सीमा ही बातमी बघ. सासूची अडचण होते म्हणून या सबबी खाली सुनेनं सासूचा गळा दाबून मारलं. बाई आजकालच्या सुनांचा भरोसाच नाही ग बाई. आई तुम्ही अशा बातम्यांचं का टेन्शन घेताय? मी तुमच्याशी असं कधीच वागणार नाही. पण तुमच्या धाकट्या सुनेमध्ये तर एवढा दमच नाहीये. तुमच्या मुलाने तिला चांगलंच धाकात ठेवलंय. मी खमकी आहे म्हणून आम्ही म्हणाला मला श्रीमंत मुलीशी लग्न करायचंय. मी म्हटलं कर. पण ही बापाच्या घरून रिकाम्या हाताने आली. आयुष्यभर आम्हाला पोसावं लागतंय तिला.